नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले पाटले किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता महागमाचे गणपती येणार आणि नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बर्फी बनवायला लागते। म्हणजे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास आपण वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्य बनवत असतो। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये झटकेपट बनणारे मी आज तुम्हाला खोबऱ्यापासून बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी मऊसूद आणि एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी 1 कप दूध घेतलेला आहे आणि दुधाचं प्रमाण म्हटलं तर हे जवळजवळ 250 ग्रॅम हे दूध आहे आणि एक मोठं खोबरं अर्ध घेतलेलं आहे आणि बारीक असे आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक पॅन घेतलेला आहे, तो गरम करून घेतलाय, त्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे। दूध म्हटलं तर हे आपण साई सागट दूध घेतलेलं आहे। मिठाई बनवण्यासाठी जेवढं साई वगैरे दुधामध्ये असेल ती घेतली तरी सुद्धा अति उत्तम आणि मिठाई एकदम सॉफ्ट बनते, कारण आपण आज एकदम सॉफ्ट मऊसूद अशी मिठाई बनवणार आहोत। तर ते दूध आहे थोडंसं मी गरम करून घेते। हे दूध आहे ना मी अगोदर गरम करून हे नॉर्मल थंड करून घेतलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आपण हे दूध आहे हे गरम करून घेत आहोत। आता हे बऱ्यापैकी दूध आहे ना मी गरम केलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं। आज आपण खोबऱ्याची मिठाई बनवणार आहोत, म्हणजे जे सुकं खोबरं असतं त्याच्यापासून मिठाई बनवणार। आणि आता हे दुधामध्ये आपल्याला हे खोबरं आहे ना हे शिजवून घ्यायचं आहे। आणि खोबरं कसं दुधामध्ये शिजवलं ना का त्याच्यामध्ये म्हणजे मस्त असं खोबरं ना रेडी तयार होते, एकदम मऊसूद, म्हणजे नरम होऊन जातं दुधामध्ये उकळल्यानंतर। आणि त्याचप्रमाणे ही मिठाई आहे ना ती खूप सुंदर लागते, म्हणून खास आपण दुधाचा वापर करायचा आहे। आता हे खोबरं आहे ना मी दुधामध्ये शिजवते, त्याकरता आपल्याला सतत हा थोडासा चमचा आहे ना 1-2-3 मिनिटांसाठी हा परतवून घ्यायचा आहे। आणि अशा खूप छान छान व्हिडिओ आपण ज्या मिठाईचे आहेत ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेत। सणासुदीसाठी खास आपण स्वीट बनवत असतो आणि अगदी सोप्या पद्धतीने असतात, घरगुती साहित्यामध्ये असतात। आणि त्याचप्रमाणे आता महागम्याचा गणपती देखील येतोय, त्याच्यामुळे कसं गणपतीच्या नैवेद्याला आपल्याला वेगवेगळा असा नैवेद्य दाखवायचा असतो। तर अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मिठाई बनवू शकतात। आता हे थोडंसं खोबरं आहे ना हे मी थोडंसं शिजवून घेतलं, त्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी ह्या कापी आहेत ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। झाकण खोलून बघूया। एक 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर ह्या दुधामध्ये सगळ्या खोबऱ्याच्या कापी आहेत ना शिजवून घेतलेल्या आहेत आणि आपण झाकण ठेवलं होतं। अधूनमधून चेक करायचं जेणेकरून हे दूध न झाकणाच्या बाहेर येऊ नये। आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर दूध आणि आपण हे खोबरं आहे हे मिक्सरला एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहोत। आता दूध थंड होईपर्यंत मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप दूध घेतलं होतं, तर अर्धा कप मी साखर घेतली आहे। आता आपल्याला साखरेचा थोडासा पाक बनवायचा आहे, म्हणजे एकतर्फी आपल्याला पाक बनवायचा आहे। त्याच्यासाठी मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि ही साखर आहे आपण ही वितळून घेऊया। आता ही साखर आहे ना आपण पूर्ण वितळून घेऊया। आपल्याला जास्त पाक करायचा नाही आहे, आपल्याला फक्त ह्या साखरेच्या पाकाचं ना आपल्याला चाचणी बनवायची आहे। असं वितळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना आता थोडंसं आपण अगदी किंचित असं मीठ घालायचं आहे, कारण गोड कुठली वस्तू बनवायची असेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर अति चविष्ट अशी मिठाई बनते। कुठलाही गोड पदार्थ म्हटलं तर चविष्ट बनते। तर ते थोडी साखर आहे आपण वितळून घेऊया। अजून साखर ना वितळून झाली। आता ह्यामध्ये आपण घालूया 1 चमचा तूप, मिक्स करून घेऊया। तर मिक्स केल्यानंतर ह्याचा थोडंसं ना कलर आहे हा चेंज होतोय, कारण आपल्याला एकदम ना हा पाकसुद्धा बनवायचा नाही आहे, एकतर्फी बनवायचा। त्यासाठी थोडंसं पुन्हा आपण ह्यामध्ये ना पाणी घालायचं आहे। अधूनमधून 1 ते 2 वेळा असं पाणी घालायचं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया पुन्हा। आता ही चाचणी आहे ना ही रेडी झाली आहे, मस्त असं एकतर्फी असा हा साखरेचा पाक रेडी झाला आहे। आता मी गॅस बंद करते आणि ही प्रोसिजर आहे ना ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून हा पाक आहे साखरेचा जो करपू नये, नाही तर मग त्याचा कलर देखील चेंज होतो आणि त्याचा करपण्याचा वास येतो, त्या मिठाईला चव देखील चांगली येणार नाही। आता मी गॅस बंद केला आहे आणि आपलं जे दूध आणि खोबरं आहे ते सुद्धा थंड झालं असेल ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे खोबरं आहे ना हे मिक्सरला फिरवून घेतलं, एकदम बारीक अशी आपण ह्याची पेस्ट केली आहे, बघू शकता हे बघा। आणि जे दुधामध्ये होतं ना म्हणजे आपण दूध आणि जे खोबरं होतं त्याच्यामुळेच हे वाटून घेतलेलं आहे सर्व। अगर तुम्हाला काही वाटलं की खूप तुमच्यातलं दूध आहे हे आटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा दूध गरम करून ह्याच्यामध्ये घालून थोडंसं पेस्ट बनवू शकता। आपण जे खोबरं शिजवून घेतलं होतं दुधामध्ये तोच हा पॅन आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते
तूप आहे हे आपण गरम करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया। आणि जर का तुमच्याकडे जर का तुम्हाला उपवासासाठी ही बर्फी बनवायची असेल आणि जर का तुम्हाला गव्हाचं पीठ चालत नसेल तर तुम्ही इथे ना शेंगाड्याचं पीठ जे येतं ना ते घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे तुपामध्ये ना आपण मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आहे ना जवळजवळ 2 ते 3 मिनिटांसाठी हे तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर सुद्धा आपल्याला मंद आचेवर करायची आहे। जास्त वेळ काही लागत नाही पीठ भाजायला, अगदी थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। मिठाई आहे ना एकदम चविष्ट अशी बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही आणि झटपट बनणारी ही अशी मिठाई आहे। आता 1-2 मिनिटं मी व्यवस्थित बघा परतवून घेतलं आणि हा कलर देखील चेंज झालेला आहे। एखाद मिनिट आणखीन आपण परतवून घेऊया, जे कोणी ह्या गव्हाचा थोडासा कच्चापणा असतो ना तो निघून जावा म्हणून हे परतवून घ्यायचं आहे। आता पीठ आहे ना हे रेडी झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण जो नारळ मिक्सरला फिरवून घेतला होता तो घालूया। सर्व घालून घेते आणि मिक्स करून घेऊया। सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायची आहे। आता हे खोबरं टाकल्यानंतर आपल्याला लगेच असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांसाठी असं आपण परतवत राहायचं आहे, जेणेकरून हा नारळ आहे हा पॅनला लागू नये। जास्त काही परतवायचं नाही आहे, असं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर जी आपण साखरेची चाचणी बनवली ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे। ही सर्व मी टाकून घेते। प्रमाण आहे ना हे आपला परफेक्ट आहे। आता पुन्हा आपण ही मिक्स करून घ्यायची आहे। सतत आपल्याला परतवायचं राहायचं आहे, कारण जेणेकरून हे सर्व पॅनला मिश्रण आहे हे लागू नये। आणि सर्व प्रोसिजर आहे सर्व आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। अशी झटकेपट बनणारी आज खोबऱ्यापासून मी तुम्हाला आज बर्फी दाखवते। एकदम टेस्टी लागते, लहानापासून मोठ्यांना आवडेल अशी ही झटकेपट अशी बनणारी आहे आणि टेस्टी लागते। आता हे सर्व मिश्रण आहे ना हे आपल्याला सतत चमचा फिरून हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पॅनला लागू नये। आता हा गोळा होईपर्यंत म्हणजे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे, जास्त काही वेळ लागत नाही। आणि हे बघा अशा पद्धतीने हे पॅनला हे सुटलं पाहिजे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकतात जे तुम्हाला आवडेल तसे, पण आज मी अगदी घरगुती साहित्यामध्ये दाखवते। आणि बऱ्याच जणांचे कसं ड्रायफ्रूट्स उपलब्ध सुद्धा नसतात, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही मिठाई बनवणार आहोत, त्याकरता मी कुठलेच ड्रायफ्रूट्स वगैरे घालणार नाही आहे। तर आता हे थोडंसं आपण असं परतवून घ्यायचं आहे। आता हे जवळजवळ मी 2 ते 3 मिनिटांसाठी हे सतत मिश्रण आहे हे मी परतवत आहे आणि बघू शकता हे बऱ्यापैकी आता पॅनला सुटत चाललेलं आहे। अजून आपल्याला 1-2 मिनिटांसाठी हे परतवत राहायचं आहे, जेणेकरून हे पॅनला लागू नये। आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं वेलची आणि जायफळ पावडर। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आणि मिक्स करून घेऊया, कारण बर्फीला सुवास ना खूप छान येतो, मग थोडीशी वेलची पावडर घातली की चांगलं। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आहे ना मिश्रणाचा गोळा रेडी झालेला आहे। आपण ना सतत चमचा फिरवतो त्यावेळेस आपल्याला जाणवतो की हा चमचा आहे ना हा थोडासा असा जड लागतो, म्हणजे हे मिश्रण आहे हे रेडी झाले आहे। मिठाई बनवण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, तुमच्याकडे जे उपलब्ध ताट वगैरे प्लेट असेल कुठली तरी घेतली तरी सुद्धा चालेल। ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि ते आपण व्यवस्थित असं प्लेटला लावून घेऊया, जेणेकरून ही जेव्हा आपण मिठाई बनवतो आणि रेडी होणार त्याच्यानंतर ती व्यवस्थित सुटली जाते। आता हे व्यवस्थित तूप लावून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण आहे हे आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आहे ना आता जशी तुम्हाला वडी जाड मोठी लहान जशी साईजची पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही अशी थोडीशी अशी सारखी करून घ्यायची आहे। अशी एखादी प्लेट वगैरे घ्यायची आणि सारखी करून घ्यायची, प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं। आता ह्यामध्ये ना आपण जेव्हा मिश्रण वगैरे रेडी केलं त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे, आता बर्फी ही चवीला चांगली लागत नाही। जर का तुम्हाला असं वाटलं तर थोडासा दुधाचा वापर तुम्ही थोडाफार जास्त करू शकता, ते सुद्धा गरम करूनच। आता बघा ही सेट झालेली आहे मस्त अशी बर्फी। आता इथे ना 1 तासासाठी मी बाहेरच ठेवणार आहे। अगर तुम्हाला जर का झटकेपट रेडी पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला ना जवळजवळ 15 ते 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या, मस्त सेट होऊन जाते। आता मी रेसिपीसाठी खास
आपण कसं रेसिपीसाठी मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण घरच्यासाठी जर का आपण बनवतो तर तुम्ही अशीच बर्फी आहे ना ही थोडी नॉर्मल झाल्यानंतर थंड झाल्यानंतर म्हणजे याचे पीस करायचे आणि ते तुम्ही खाऊ शकता। पण आता मला सजावटीसाठी म्हणून मी थोडासा असा पिस्ता आहे तो थोडासा घालणार आहे, वरून दिसायला खूप छान वाटतं म्हणून मी घालते अशा पद्धतीने। तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल। आता मी सर्व ठिकाणी असा थोडासा असा पिस्ता आहे ना हा खिचून घातलेला दिसायला खूप छान वाटते, म्हणून अगदी तुम्ही घरगुती साहित्यामध्ये म्हणून ह्याच्यामध्ये पिस्ता टाकला पाहिजे असं काही नाही। आता आपण 1 तासासाठी ही मिठाई आहे आपण सेट करून ठेवूया। आता ही बर्फी आहे ना सगळी मी सेट करून घेतलेली आहे। आता आपण ही कट करून घेऊया आणि मी ना एका प्लेटमध्ये तूप लावलं होतं आणि त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे। जर का तुम्हाला असं वाटलं की बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा इथे वापर करू शकतात आणि बटर पेपर टाकून ह्याच्यामध्ये ते मिश्रण सर्व टाकून त्यानंतर तुम्ही सेट करू शकतात। आता हे सर्व मी पीस कट करून घेते। आता ही सर्व आहे ना मी कट करून घेतली आहे। आता आपण थोडीशी कॉर्नरने सुद्धा ही अशी सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने। अगदी मस्त आणि मऊसूद आणि एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी रेडी झाली आहे। चवीला 1 नंबर लागते, बघू शकता एकदम मऊसूद अशी ही झालेली आहे, एकदम सुंदर अशी झालेली आहे। आणि कधीतरी तुम्हाला असं इच्छा वाटली ना गोड खायची तेव्हा सुद्धा झटकेपट अशी बनणारी मिठाई रेडी होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोबऱ्यापासून मिठाई कशी बनवायची ते दाखवलं आहे। अगदी झटकेपट बनणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा करून बघा आणि ह्याची जाडी बघा किती छान आहे ती। तर आज सर्वात टीप महत्त्वाची म्हटलं ना तर तुम्ही ही बर्फी आहे ही सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। त्याचप्रमाणे जे मी तुम्हाला साहित्य जेव्हा आपण रेडी करून दाखवलं होतं, जेव्हा आपण मिश्रण जेव्हा रेडी करतो त्याच वेळेस ना मंद आचेवर किंवा मीडियम टू लो असं गॅसवर आपल्याला ही सर्व मिठाई बनवून घ्यायची आहे। खूप छान अशी मऊसूद अशी बर्फी रेडी झाली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर अजून नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील ना त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील। आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खोबऱ्यापासून मिठाई कशी बनवायची ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।